नमस्कार, मी आपला मित्र अमोल सांगानी. आपण पाहतात AS न्यूज लाईव्ह. आज मुदापूर ग्रामवासियांनी या रस्त्याबाबत प्रशासनाला विनंती केली आहे की हा रोड त्वरित दुरुस्त झाला पाहिजे. त्यांच्या या मार्गावर शेत्या आहे, त्यांना शेतीत जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे प्रशासनाला एकच विनंती आहे की हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा. तसा हा रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र टेंडर लागले नाही. अजूनपर्यंत 1 वर्षापासून या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. आज मुदापूरवासी या रस्त्यावर आले आहे आणि ते आपली परिस्थिती या माध्यमातून सांगत आहे. अमोल सांगानी, AS न्यूज लाईव्ह, रायगाव तालुक्यातील मुदापूर ते पारडी या पांदन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता सतत होणाऱ्या पावसामुळे चिखलमय झाला आहे. या रस्त्यावर असलेल्या मुदापूर येथील शेतकऱ्यांना वाहन नेणे दूरच, यावरून पायदळ देखील चालणे कठीण झाले आहे. आपल्या शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. मुदापूर ते पारडी हा रस्ता मंजुरात असून या रस्त्याचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे. मात्र गेल्या 1 वर्षापासून या मंजूर झालेल्या रस्त्याचे काम प्रशासनाने अद्याप मार्गी लावले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागतो. आम्हाला ह्या रस्त्याचा त्रास भाई आहे. बाजारला जावं लागते, आम्हाला पेट पोहणं आहे, मुलं बाळं शिक्षणाला जावं लागते, त्याले अडचण भाई आहे. आम्हाला मजुरीला जावं लागते, नाल्या पाणी जर आला, पूर जर आला तर आम्हाला त्या काठं राहावं लागते. गावात जायची कंडिशन नाही आहे. तर मग आम्हाला ह्या रोड पाहिजे. रोड झाला म्हणते, मंजूर झाला म्हणते, पण काम येऊन नाही राहिलं. जर ह्या रोड जर नाही बनला तर आम्ही उपेशनले बसल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला शेतात जायला फक्त ह्याच रस्ता एक उरला आहे. शेतात जायला हाच रस्ता, दवाखान्यात जायला हाच रस्ता, पुण्याला बाजारले जायला हाच रस्ता आहे. एक वेळा या पाण्यातून काढून गेली एका व्यक्तीनं, काढलं, गिरा गेला, चरवी गेली, छत्री गेली त्या माणसाची. तो माणूस पोहणारा होता म्हणून त्यानं पकडलं. तर अशा परिस्थितीचा हा रस्ता आहे. शेतामध्ये जायला अजिबात मार्ग नाही. गावोगावी रोड येते, फक्त याच गावले का त्रास देत आहे. 2 वर्ष झाले आहे भूमिपूजन झालेले. इथं ग्रामपंचायत पडसोड आहे. आमचं गाव हे मुदापूरमध्ये आहे. गट ग्रामपंचायत गाव आहे. पूर्ण गावाचं पाणी, सांडपाणी त्यानं ह्या पांदन रस्त्यावर काढलं. पांदन रस्त्याच्या आधी ते का म्हणत होते का, वारंवार सांगत होते का ह्या तुमचा रोड मंजूर झाला, पैसे आल्यानंतर आम्ही काम सुरू करणार. काम करायसाठी ठेकेदार तयार नाही, पैसे येऊन आहे, असं वारंवार लोकायले दिशाभूल करून आमच्या इकडे शेतं आहे. ह्या पांदन रस्त्यावरूनच जा लागते. 75% लोकायले जाण्यासाठी मार्ग सोयीस्कर आहे. 40% लोकायले ह्या मार्गाने जा लागते. न त्याची वेदा पाहून तुम्ही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नाही झालं तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. तालुक्याच्या प्रत्येक गावात शेत शिवारात जाण्यासाठी पांदन रस्ते असून या रस्त्यांची महसूल दप्तरी नोंद आहे. मात्र देखभाली अभावी तालुक्यातील बऱ्याच पांदन रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहे. शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदन रस्त्याचा उपयोग होतो. पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसात पांदन रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदन रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी मुदापूर येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.